आत्मवंदन विजयाताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. स्वतःच्या विशिष्ट शैलीत संत चोखोबा, माता अवली, साने गुरुजी मूर्तिमंत उभ्या करणाऱ्या आपल्या लाडक्या विजयाताई आज आपल्या भेटीस आल्या आहेत. विजयाताई, आराधना ध्यान समूहात तुमचे मनापासून स्वागत. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित चरित्रगाथा या सदरात संस्काराचा नंदादीप साने गुरुजी यांच्यावर विजयाताईंनी 11 जून रोजी संवाद साधला होता. त्या संवादाचा उत्तरार्ध ऐकण्यास आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. यापूर्वी 11 जूनला आपण सर्वांनी संस्कारांचा नंदादीप याचा पूर्वार्ध ऐकला आणि आता आपण उत्तरार्ध ऐकूया. तर मी सुरुवात करते. श्याम शाळेत शिकत असताना ते सारे मित्र बोर्डिंग मध्ये राहत. रात्रीचा वेळ असला की श्याम आणि त्याचे मित्र एकत्र बसत गप्पा करत आणि सारे जण मग आपल्या घरच्या आठवणी सांगत. कोणी आईच्या, वडिलांच्या, भावंडांच्या, मित्रांच्या, कधी ऐकलेल्या. पण या आठवणी सांगताना श्याम नुसतं ऐकत बसायचा. एकदा राम, श्यामचा मित्र, त्याला म्हणाला, तो त्याच्या अगदी जवळचा मित्र होता. तो त्याला एक दिवस म्हणाला, राम, श्याम तू काही बोलत का नाहीस, सांग ना काहीतरी. तर त्यावर श्याम म्हणाला, मित्रा काय सांगू. असं म्हणून त्याला भरून आलं. आपले मागचे आयुष्य आठवले ना की चांगल्या सोबत वाईट गोष्टी आठवतात, त्यामुळे क्लेश होतात रे. पुण्य आठवले की पाप आठवतं. खर तर मी माझ्या दुर्गुणांना एक एक करून खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करतो आहे. जीवन निर्दोष व्हावे, निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. आणि सारच सांगतो म्हटलं तर त्यात अहंकारता दिसते. जीवन हे स्वच्छ असावं, निर्मळ असावं असे मत वाटते. आणि सारे गुरुजी म्हणतात, केव्हा होईल जीवन माझे निर्मळ पाण्यापरी, हुर हुर हीच एक अंतरी. अरे तर मग चांगलं जे असेल तेच सांग ना, त्याचा एक मित्र म्हणाला. आणि राम म्हणाला, खरंच श्याम, आपण आता परकीक आहोत, आपण सारे एक आहोत, एकत्र राहतो. आता त्याचं आपल्यामध्ये तुझं माझं असं आपलं तुपलं असं काही नाहीये. तुझे विचार चांगले आहेत. हे चांगुल पण तुझ्याकडे कुठून आलं रे. सर्वांना आपलंसं करण्याचं कसं तुझ्याच पाशी कसं. निरहंकारिता तुझ्यापाशीच कशी. सर्वांचा भल्याचा विचार तुलाच कसा सुचतो. जगाला प्रेम अर्पावे ही भावना तुझ्यामध्ये आली कुठून. तू जसा आजाऱ्यांची सेवा करतोस, अनाथांची आई होण्याचा प्रयत्न करतो, तसे आम्हास का होता येत नाही. राम बोलत होता, त्याचे मित्र ऐकत होते, श्याम ऐकत होता. पुन्हा राम म्हणाला, श्याम, सांगणारे सद्गुणांचा सुगंध तुझ्याच पाशी कसा. खर तर रामचं बोलणं ऐकून श्यामला गहीवरून आलं आणि तो म्हणाला, कसं सांगू मित्रांनो, माझ्या आईचे हे देणे. गड्यानो, माझ्या जे काही चांगलं आहे ना ते माझ्या आईचं देणं आहे. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. आईने माझ्या जीवनात अत्तर ओतले, म्हणून मी मनात म्हणतो, अंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. सारे देणे तिचेच रे, त्या माऊलीचे, माझ्या आईचे. असे म्हणताना श्यामला गहीवरून आले. त्याच्या डोळ्यातनं घळघळ पाणी व्हायला लागले. तो रडू लागला. मित्र मग त्याला समजावत होते, श्याम नको नास रे रडू. श्याम हळूहळू शांत होत गेला आणि हळूच म्हणाला, हे बघा, मी न काही आठवणी सांगे, आईच्या, वडिलांच्या, भावंडांच्या, माझ्या लहानपणीच्या. पण जास्त सांगेन ना ते फक्त आईविषयी. आईशिवाय मी अपूर्ण. माझ्या मनात आई, माझ्या ओठात आई. आणि मग श्याम एक एक आठवणी मित्रांना सांगू लागला. त्याच्या जीवनातील आठवणी म्हणजेच श्यामचे आई हे पुस्तक. आई कधी कधी खूप जुन्या पुराण्या गोष्टी सांगायची आणि मग म्हणायची, श्याम, अरे जे जवळ असेल ना ते दुसऱ्याच द्यावे. दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे, त्यांना सुख द्यावे. दुसऱ्यांना सुख देणं इतका आनंद नाही रे. आपल्या मुलांचे आपण कोड कौतुक करतोच, पण कधी कधी दुसऱ्यांचे कोड कौतुक करून बघावे, तोच खरा मोठेपणा. मग जरा थांबून श्याम म्हणाला, मला ना एक सवय होती लहानपणी, ती म्हणजे फुलं तोडण्याची. मी रोज फुलं तोडून आणायचं. आई मग ती देवाला व्हायची.
मीच नव्हे तर आम्ही सारे आमच्या आजूबाजूची सारी मुलं आम्ही फुलं तोडून आणत असू. एकदा मला वाटलं आपण जर एकटे गेलो तर आपल्याला खूप सारी फुलं मिळतील. आणि संध्याकाळी ती गुलबक्षीची फुलं उमलायची. किती सुंदर असतात ना गुलबक्षीचे रंग. केशरी असतो, गुलबक्षी असतो, गुलाबी असतो, पिवळा असतो, पांढरा आणि काही काही फुलावर तर छानपैकी ठिपके सुद्धा असतात. तर ही फुलं संध्याकाळी उमलतात. मग मी ती आणायचं. आई अंगणात तुळशी वृंदावनाजवळ बसून त्याला गुंफायची. त्याला छान लांब दांडी असते ना आणि त्याच्या ज्या कळ्या असतात त्या खूप सुंदर असतात आणि त्याला जे बी येतं ते तर अगदी टप्पोर असतं मिऱ्यांसारखं. मग आई त्याचे वळेसर करायची. एकदम मला वाटलं की आपण एकटंच जाऊ. त्या दिवशी रविवार होता मग मी एकटाच गेलो. खूप साऱ्या कळ्या तोडून आणल्या. एका भांड्यात पाणी घेतलं. त्यात त्या कळ्या ठेवल्या. संध्याकाळ होत आली तशी मुलं आली ओरडत. म्हणाली, "झाडाची फुलं कोणी तोडली?" "श्याम, तूच तोडली ना. तू एकटा गेला होतास आज." "हो ना." सारी मुलं चिडली होती, रागवत होती. मी म्हणालो, "हो, आणली मी." परंतु सायंकाळ झाली तर ती फुलं नीट उमलेच ना. आई मला रागवली. म्हणाली, "श्याम, फुलांना उमलू द्यावं रे. पुन्हा कळ्या नको हो तोडूस आणि फुलं तेवढीच तोडायची जेवढी आवश्यक आहे. फुलं झाडावरच छान दिसतात रे." त्यानंतर मात्र मी झाडांच्या कळ्या कधीही तोडल्या नाही. एकदा मी लहान असतानाची गोष्ट. बाजूला आमच्या घराचं मंदिर होतं. तिथे पोथ्या पुराण चालायची. आई मंदिरात जायची. जरा वेळ बसून परत यायची. नेहमीप्रमाणे आई गेली. मी मित्रांना जमवलं. सगळ्यांना बोलवून आणलं आणि आम्ही रिकामे डब्बे घेऊन टाळ वाजवू आणि कोणी टाळ घेतले, कोणी रिकामे डब्बे घेतले आणि ते वाजवू लागलो. जोरात आम्ही भजन म्हणू लागलो आणि जय राम श्रीरामचा घोष करीत होतो. मंदिरात आमचा आवाज पोहोचला. पोथी वाचणारे गुरुजी चिडले. रागाने म्हणाले, "काही पोरं, ह्यांना काही वळण वगैरे आहे की नाही?" आईने ते ऐकले. ती लगेच घरी आली आणि डब्बे बडवणे आमचे चालूच होते. कुणी टाळ वाजवत होते, कुणी टाळ्या वाजवत होते. "श्याम, काय लावलंस हे? किती हा आवाज आणि किती धुळघुस घालताय? काय झालं ग? आम्ही तर भजन करतोय ना." "बंद करते. तुमचा आवाज आरडा-ओरडा त्या मंदिरात पोहोचतोय आणि पोथी वाचणारे गुरुजी केवढे चिडलेत माहितीये का? म्हणजे त्यांनी पोथी वाचायची आणि आम्ही भजन करू नये." मी म्हणालो, "करा रे, भजन करा, पण आपल्यामुळे कुणाला त्रास नको ना व्हायला." मग मला आईचं म्हणणं पटलं. भजन थांबवलं. पण मित्र मला मात्र भित्रट म्हणाले. खरंच मी भित्रा होतो. आईचं ऐकणं म्हणजे भित्रेपणा का? मी मलाच प्रश्न केला आणि मनात ठरवलं, कुणालाही त्रास होईल असं आयुष्यात कधीही वागायचं नाही. कारण ते आईनं सांगितलं होतं ना. श्यामची लहानपणची अशीच एक गोष्ट घडली. श्यामच्या घरी एक नियम होता, की जेवणासाठी आपली पात्रावळ आपणच लावायची. पण श्यामला ते जमेना आणि आईनेही सांगून टाकलं, "श्याम, तुझी पात्रावळ तूच लावायचीस. तू लावायला शिक, नाहीतर आज जेवण मिळणार नाही." "मला येत नाही आणि मी लावणार नाही." श्यामही रागानेच म्हणाला. तोही जरा हट्टीच होता ना. मग आईने मनाशी ठरवलं, श्यामला धडा आज शिकवायचाच. आपली कामं आपण करायला हवीत ना मुलांनी. जेवणाची वेळ झाली तशी आई म्हणाली, "ज्याने त्याने आपली पात्रावळ घेऊन जेवायला बसावे." श्यामने पत्रावळ लावलीच नाही. राग आलेला होता ना त्याला आणि जाऊन बसला मग ओसरीवर गाल फुगवून. त्याची बहीण त्याच्याजवळ गेली, म्हणाली, "श्याम, चल रे जेवायला. मी उद्या सासरी गेले म्हणजे तुला थोडीच येणार आहे बोलवायला. चल उठ, लहानसे ठिकोळे लाव." आणि त्यांनी मग एक छोटेसे पळसाच्या पानांचे, हिरव्यागार पळसाच्या पानाचे ठिकोळे लावले. ठिकोळे म्हणजे लहान पात्रावळ. आणि श्याम जेवायला बसला. पात्रावळ काही नीट लावल्या गेली नव्हती आणि त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. जेवताना त्याने त्या पात्रावर जेवताना लावलेला टाका त्याच्या घशात अडकला. आई रागावली, म्हणाली, "निष्काळजीपणा केला की असेच व्हायचे."
नीट चांगली पत्रावळ लावायला शिक. जोवर शिकत नाहीस ना तोवर तुझी पात्रावळ तुला दिली जाईल. आणि मग श्यामला एक कळलं, कोणतंही काम मनापासून केलं ना की ते जमतच. कारण मग श्याम लवकरच छानशी पात्रावळ लावायला शिकला होता. एकदा एका लग्नात श्याम गेला. तिथे त्याला दक्षिणा दिली गेली. मित्रांसारखा श्यामने हात पुढे केला. हातावरती दक्षिणा ठेवला गेली. ती दक्षिणा किती होती माहितीये? 2 आणे. श्यामने ते पैसे आईला दिले. आईने विचारले, कुठले रे पैसे? दक्षिणेचे. आईला वाईट वाटले. ती म्हणाली, श्याम, आपण गरीब असलो ना तरी गृहस्थ आहोत, भिक्षुक नाही. दक्षिणा ही भिक्षुकांनी घ्यायची असते. असे म्हणून आईने ते 2 आणे गड्याला देऊन टाकले. अशा लहान लहान गोष्टीतून आई श्यामला शिकवण देत होती. स्वाभिमानाचे धडे देत होती आणि श्यामला एक चांगला माणूस म्हणून घडवत होती. रोज पहाटे उठून वडील श्लोक शिकवीत. शिवाय श्यामच्या घरी एक नियम होता. दुपारी जेवणाच्या वेळी श्लोक म्हणायचाच. आई ही रोज संध्याकाळी देवाला नमस्कार करायला लावायची. बरंच काही शिकवायची. त्यामुळे एक झाले. श्यामचे श्लोक पाठ झाले आणि संस्कृत शब्दांचा उच्चारही नीट करता येऊ लागला. त्या शब्दांचा त्याला अर्थही कळू लागला. मित्रांनो, माझी आई ना मूर्तिमंत प्रेम होती. तरी ती वेळ प्रसंगी कठोरही होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी ती कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने. आई मला वागवीत होती, मला घडवीत होती. कधी ती मला प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी सुद्धा. दोन्ही प्रकाराने ती मला आकार देत होती. असा हा श्याम पुण्यात शिकत होता. रामच्या घरी राहत होता. कधी वार लावून जेवत होता. जिथे वार लागले होते तिथे का चांगली त्याला वागणूक मिळायची? अजिबात नाही. घासासोबत अपमानही गिळावा लागत होता. पण नेहमीच निखारेशी गाठ कशी असेल? जीवनात प्रेमाचा ओलावाही कधी ना कधी यायचाच. रखरखीत उन्हाळा सहन करताना कोमेजलेलं रोपट पावसाच्या एका शिंपणीने तग धरावे ना आणि जोमाने वाढावे तसं होत होतं. कारण कधी कधी त्याला कुणीतरी आपलंस म्हणून जेवू खाऊ घालत होता. जगणं सोपं नसतं, खरंच सोपं नसतं. मिंधेपणानं जगणं किती कठीण. दुसऱ्यांच्या घरचं जेवायचं आणि तेही त्यांनी दिले ते आणि त्याच्या मर्जीप्रमाणे तो चांगलं वाईट या उद्देशाने देईल ते आपलं समजून घ्यायचं. रामच्या आईला श्याम कामात मदत करी. घरची बाहेरची जमेल तेवढी कामं तो चटाचटा उरकायचा. आणि कामाचा श्यामला तर कंटाळा नव्हताच. रामची लहान बहीण एकदा आजारी पडली. तेव्हा श्यामने तिची सेवा अगदी मनापासून केली. कुठलेही काम करण्यास त्याला कधीच कमीपणा वाटला नाही. श्यामचा हा वेगळेपणा सर्वांना जाणवायचा. आणि श्यामचे एक सर होते, येवले सर, ड्रिल शिक्षक. त्यांची आई एकदा प्लेगने आजारी पडली. काखेत गोळा उठला. चांगला फणफणून ताप आला. श्यामने ते बघितलं आणि त्यांची मनापासून सेवा केली. त्यांच्या उशाशी बसून जागरणे केली. त्यांचं खाणं पिणं, औषध पाणी, गाठ शेकणे आणि पाय सुद्धा चेपून देणे ही सारी कामं तो मनापासून करायचा. आणि खरंच सरांची आई ना बरी झाली. श्यामचे मोठेपण साऱ्यांनी कळले आणि सारे जण त्यांना मग सेवा करण्याची त्यांची वृत्ती बघून देव म्हणू लागले. पण ते श्यामला आवडायचे नाही. मग सारे त्यांना सेनानी मग म्हणू लागले आणि तेच नाव मग सेनानी हे शेवटपर्यंत कायम राहिले. श्यामला आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि त्यांनी मनाशी विचार केला, घरी जावं का की नाही. आणि श्यामने मनाशी ठरवलं जायचंच. कारण त्याला आईची आठवण आलेली होती. घरातल्या भावंडांची वडिलांची आठवण आलेली होती. आणि तो पालघरसाठी निघाला. वाटेत त्याला मावशी भेटली. मला वाटतं मावशी भेटली म्हणजे मावशीचं गाव हे मध्ये कुठेतरी असावं. तिने त्याला जवळ घेतलं, थोपटलं आणि त्याला वाईट बातमी सांगितली. श्याम, अरे तुझी आई गेली. आणि श्यामच्या डोळ्यातनं घळघळा पाणी व्हायला लागले. ते ऐकून श्यामच्यावर अंगावरती पहाडच कोसळला. कसा बसा तो घरी आला. घरी तर स्मशानवत शांतता. आईचा आज 3रा दिवस होता.
तो स्मशानात गेला, पण त्याला आई कुठली भेटायला. भरल्या डोळ्याने त्याने आईच्या राखीचे दर्शन घेतले. तो दिवस होता 2 नोव्हेंबर 1917. श्यामची आई आजारी झालेली होती. तिला ताप यायचा, त्यात तिला वातही झालेला. ती वातात बडबड करायची आणि घरची परिस्थिती त्याला कारणीभूत होतीच ना. कारण घराचा लिलाव झालेला होता, सामान जप्त झाले होते. स्वाभिमानी श्यामची आई ह्या अपमानाने खचून गेली. तिची प्रकृती मग खंगतच गेली. श्यामची आठवण तिला बेचैन करायची आणि अखेर ती देवाघरी गेली. श्याम पोरका झाला. श्याम बेचैन, मनभर आईच्या आठवणी आणि आईशिवाय घर सुन सुन. सारे क्रियाकर्म आटपून श्याम परतला, मनात आईच्या आठवणी घेऊन. खर तर त्याला शिक्षण पुरे करायचे होते, आईला सुखात ठेवायचे होते, नोकरी करायची होती, सर्वांना सुख द्यायचं होतं. पण मनातली आशा आता का पुरी होणार होती? पाहिलेले स्वप्न का पूर्ण होणार होते? आई गेली, आता जगणे फक्त जगासाठी. आणि श्याम म्हणतो, माझ्या जीवनाची आशा गेली, माझ्या जीवनाचा प्रकाश गेला, माझ्या जीवनाचे सूत्र तुटले, माझ्या जीवन नौकेचे सुकाणू नाहीसे झाले, माझे सारे मनोरथ धुळीला मिळाले. माझ्या आईला सुखी ठेवीन, तिला सुखवीन, तिला आनंद देईन, हे माझे ध्येय होते. ध्येय आता मला मिळाले नाही. आईच्या प्रेमाची आणि आईची थोरवी गाताना श्याम म्हणतो, मित्रांनो, जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईने मला सारे सारे दिले. माझ्या जे काही चांगले आहे, माझ्या जे काही पवित्र आहे, ते सारे माझ्या आईने दिलेले आहे. माझी आई गेली, परंतु मला भारत मातेच्या सेवेसाठी तयार करून गेली. केवढं हे मातृप्रेम, आईवरची केवढी ही भक्ती. आईला आपण सुख देऊ शकलो नाही, ही खंत मात्र त्याच्या मनाला कुरतडीत होती. आणि मग श्यामने मनाशी ठरवले, आता व्रत घ्यायचे, ते जनसेवेचे, समाजसेवेचे, सर्वांना सुखी करायचे, आनंद द्यायचा आणि त्यातून आनंद घ्यायचा. आईचे क्रियाकर्म आटपून श्याम पुण्यात आला. तेव्हा तो सारखा मनातून दुःख करीत होता, रडत होता. आईच्या आठवणीने बेचैन व्हायचा. मित्रांना त्याची काळजी वाटायची. कसे होईल श्यामचे, ते त्याला समजावत. तो जेवत नव्हता की खात नव्हता. पण मग जसजसा कालावधी जाऊ लागला, तसा तसा श्याम सावरू लागला, मित्रांमध्ये मिसळू लागला, पुस्तके वाचू लागला, अभ्यास करू लागला, स्वतःला कशात ना कशात गुंतवू लागला. आणि एक दिवस श्याम मॅट्रिक पास झाला. ते साल होते 1918. म्हणजे आई गेल्यानंतर जवळजवळ तो 1 वर्षांनी मॅट्रिक झालेला होता. खर तर त्या काळात एवढ्या शिक्षणावरती सहज नोकरी मिळायची. पण इथेच त्याला थांबायचे नव्हते. त्याला खूप शिकायचे होते, परंतु परिस्थिती मात्र साथ देत नव्हती. आणि उच्च शिक्षणाची इच्छा त्याला चैन पडू देत नव्हती. ते कॉलेज होते न्यू पुना कॉलेज. ह्या कॉलेजमध्ये तो शिकत होता. ह्याच कॉलेजचे पुढे दुसरे नाव ठेवले गेले, सर परशुराम भाऊ कॉलेज. तर सांगायचं म्हणजे न्यू पुना कॉलेजमध्ये श्याम शिकत होता. ह्याच काळात त्याने खूप वाचन केले. तो थोर विद्वानांची भाषणेही ऐकायचा. सामाजिक कार्य त्याने ह्याच काळात हळूहळू सुरू केले. पुण्यात आल्यानंतर श्यामला पहिलं दर्शन झालं ते कुणाचं, तर ते लोकमान्य टिळकांचं. आणि नंतर दर्शन झालं ते महात्मा गांधींचं. गांधीजींच्या दर्शनाने श्यामचे नेत्र ओलावले, मन आनंदाने उचंबळून आले. पुढे त्याला अनेक जण भेटले. लोकमान्य टिळक तर भेटलेच होते, हना आपटे यांना सुद्धा बघता आलं. त्या सर्वांची, मोठ्या नेत्यांची त्याला भाषणं ऐकता आली. त्यांचे विचार मनात साठवता आले. आणि हना आपटे म्हणजे कादंबरीकार. विशेष म्हणजे गांधीजीच्या विचारांनी साने गुरुजी प्रभावित झाले आणि तो प्रभाव पुढेही कायम टिकून राहिला. श्यामने नुसते पुस्तकी ज्ञान घेतले असे नाही, तर समाज परिस्थितीचे सारेच पैलू बघण्याची नजरही त्याला मिळाली.
त्याच्या मनाला बांधवांची काळजी लागून राहिलेली होती. समाजातील दुःखाने तो व्यथित होत होता. ते दुःख कमी करण्याचा तो मार्ग शोधू लागला. पारतंत्र्य मनाला टोचू लागले. भारत मातेच्या पायातील बेड्या श्यामला जाचू लागल्या आणि तो मनाशीच म्हणाला, कधी होईल माझी भारत माता स्वतंत्र. वाचनाचं तर श्यामला जणू वेडच लागले. विद्या व्यासंगाने तो बहुश्रुत झाला. भाषणे व्याख्याने देऊ लागला. संस्कृती त्याला चांगलीच जाण होती. इंटरला असताना श्यामला शिष्यवृत्ती मिळू लागली. त्याचा मग भार थोडा हलका झाला. श्यामचे मराठी चांगले होते. BA ला त्याने मराठीच घेतले. त्याला मराठी शिकवायचे पोद्दार सर. पोद्दार सरांचा त्याच्यावरती भारी जीव. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात ह्या म्हणीचा त्यांना प्रत्यय आला. प्रोफेसर पोतदारांनी श्यामचा 6 माईचा मराठीचा पेपर तपासला आणि तो अतिशय सुंदर लिहिलेला पेपर बघून प्रोफेसर खुश झाले आणि त्यांनी पेपरवरती लिहून टाकलं, हा मुलगा पुढे एक दिवस लेखक होईल, नक्की लेखक होईल. असा शेरा लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांची उत्तरपत्रिका जी होती ती त्यांनी आपली संग्रही ठेवली. कॉलेजात शिकत असताना बऱ्याच आठवणी गुरुजींनी पुढे लिहून काढल्या. एक यमुताई नावाच्या बाई होत्या. त्यांच्याकडे श्याम वार लावून जेवायचा. त्यांचाही श्यामवर भारी जीव. त्याला त्या खाऊ पिऊ घालायच्या. काही एवढा तेवढा नवीन पदार्थ केला की त्याच्यासाठी त्या राखून ठेवायच्या. संक्रांतीच्या दिवशी श्यामला तिळगुळ दिलं आणि वरून 15 रुपये दिले. श्याम म्हणाला, मी काय भटजी आहे? तर यमुताई म्हणाल्या, श्याम, भटजी कशाला हवं? तू विद्यार्थी आहेस, गरीब आहेस, होती तुला फीला पुस्तकं घ्यायला. गरीब विद्यार्थी म्हणजे सत्पात्र हो. श्यामला जीव लावणाऱ्या ह्या यमुताई एक दिवस गेल्या. श्याम मनातून दुःखी झाला. तो म्हणतो, त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्यावरती त्यांचा लोभ होता. पण मी खरंच त्या लोभास पात्र होतो का? परंतु देव काही असो, देव मला दुनियेत प्रेम देत होता, अनंत हाताने देत होता. तरीही हा श्याम शेवटी जगाला कंटाळतोच. जेवताना श्यामचे पान अगदी स्वच्छ असायचे. उष्टे कधी त्याने टाकले नाही. कधी कधी तर दुसऱ्याच्या पानात जर भाजी त्याला दिसली तर तेही तो पटकन खाऊन टाकायचा. अन्न हे परब्रह्म हे गुरुजी जाणून होते. कधी पोटभर, कधी अर्धपोटी आणि कधी उपाशी राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. ते BA झाले आणि त्यांच्या वाचनात केसरी हे वर्तमानपत्र आले. त्यात एक जाहिरात होती अमळनेरची, तत्वज्ञान मंदिराची. तिथे जागा भरायच्या होत्या. ते साल होते 1923 आणि अमळनेरला तत्वज्ञान मंदिरात ते शिक्षणासाठी दाखल झाले. अमळनेरचे तत्वज्ञान मंदिर त्यावेळी फार प्रसिद्ध होते, पण तिथले वातावरण फारच सनातनी. श्यामला जाणवले की इथे खूप भेदभाव केला जातो. तिथे MA झालेले विद्यार्थी असत फेलो म्हणून. तिथे त्यांना राहता येईल, शिवाय 30 रुपये शिष्यवृत्ती सुद्धा मिळेल. वेगवेगळ्या प्रांतातील मुले तिथे शिकण्यासाठी होती. तिथे येण्यापूर्वी साने गुरुजींच्या मनात एक वेगळीच कल्पना होती की तिथले वातावरण फार छान असेल. वेगवेगळ्या ठिकाणाहून सगळी मुलं आली असल्याने द्वैताची भावना नसेल. पण त्याची कल्पना ही फोल ठरली. परंतु एक चांगले घडले, म्हणजे अनेकांची ओळख झाली, अनेकांना जवळून बघता आले, त्यांचे विचार कळले. तत्वज्ञान मंदिरात एकदा एक घटना घडली. तिथे स्पृश्य अस्पृश्यात होणारा भेदभाव बघून साने गुरुजींचं मन उद्विग्न झालं. म्हणजे घडलं ते असं की तत्वज्ञान मंदिरात एक कार्यक्रम होता मेजवानीचा. सगळे अध्यापक आणि विद्यार्थीही जेवायला बसले. तिथे एक काम करणारा गडी होता, गण्या. त्याचा एक मुलगा होता, रुपल्या. त्याला सोबत घेऊन साने गुरुजी जेवायला बसले. पण गड्यांच्या मुलासोबत जेवायला बसणं तिथे कुणालाही आवडलं नाही आणि रुचलंही नाही. ते रागावले. पण त्यांचं ते रागावणं बघून साने गुरुजी शांतपणे उठले. सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर ते मग रुपल्याला सोबत घेऊन जेवायला बसले आणि त्यांच्या मनात आलं,
इथे हे थोर प्रतिभावंत, प्रज्ञावंत, गुणवंत अध्यापक राहतात, हुशार विद्यार्थी राहतात. लहान मोठा गरीब श्रीमंत हा भाव जर त्यांच्या मनात रुजलेला असेल तर शिक्षणाचा काय उपयोग. अधूनमधून असे प्रसंग घडत साने गुरुजी मग मनातून अस्वस्थ होत. त्यांच्या भाऊक मनाला तिथल्या बऱ्याच गोष्टी पटत नसत, कारण त्यांची विचारसरणी उच्च होती, आधुनिक होती. त्यांच्या मनाची मग उलघाल व्हायची. कधी ते लिहितात, ज्याला प्रामाणिकपणानं वाटतं की आपण आता भूभार आहोत त्यांनी खुशाल आत्महत्या करावी. ह्याच काळात त्यांचं MA पूर्ण झालं आणि त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये. तत्वज्ञान मंदिराजवळच ही इमारत होती आणि 17 जून 1924 रोजी ते तिथे नोकरी करता रुजू झाले. ह्याच शाळेचे नाव पुढे प्रताप हायस्कूल असे ठेवण्यात आले. ह्याच काळामध्ये साने गुरुजींनी अनेक कविता लिहिल्या. जे जे अनुभवलं ते ते त्यांच्या लिखाणातून उतरू लागलं. ते लेखही लिहित. वक्तृत्वावर तर त्यांचं प्रभुत्व होतच. मुलांना ते तल्लीन होऊन शिकवीत, मनापासून शिकवीत. मुलंही तल्लीन होऊन ऐकत. मुलांनीच काय, शिक्षकांनी सुद्धा त्यांच्याजवळ शिकावं असं ते शिकवत असत. साने गुरुजी म्हणजे ज्ञानाचं भांडार. छात्रावासातील मुलांसाठी त्यांनी दैनिक सुरू केलं. उद्देश एकच, आपल्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी. अनेक निबंध त्यांनी सादर केले. अनेक सुविचार सुभाषितांचं भलं मोठं ज्ञानाचं ज्ञान दालन म्हणजे त्यांनी मुलांसमोर खुलं केलं. या, लुटा, तृप्त व्हा, ज्ञान भूक बागवा, ज्ञान वाढवा, ज्ञानाची आणि मनाची सुद्धा उंची वाढवा. साने गुरुजींनी संस्कारक्षम लिखाण केले. लहान मुलांच्या मनाची जडणघडण व्हावी, लहानपणी त्यांना चांगल्या संस्कारांची घुटी मिळावी, हा त्यामागचा उद्देश. साने गुरुजींचं मनही लहान मुलांसारखंच होतं ना. त्यांना लगेच राग येईल आणि तो निघूनही जाईल, जसं ऊन पावसाचा खेळच. कधी ढगाळून यायचं त्यांचं मन, तर कधी स्वच्छ प्रकाश पडलेला असायचा, आनंदाचा, समाधानाचा. मन समाधानी असेल तर आनंद हा आपोआपच मिळतो. श्रमाचं महत्व श्यामच्या आईने लहानपणी शिकवलेलं. नुसतंच शिकवलं नाही तर ते त्यांनी पटवूनही दिलेलं. श्यामची आई या पुस्तकात ते म्हणतात, श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व फुकट देण्यात पतन आहे. सर्व मुलांना, तमाम हिंदी जनतेला हे जेव्हा समजेल ना, तो सुधील. घरी दारी शाळेत हे शिक्षण सर्वांना देण्यात आलंच पाहिजे असं त्यांचं मत. पुढे ते म्हणतात, ज्या राष्ट्रात समाज संवर्धक, समाज रक्षक, समाज पोषक, श्रमाची पूजा होते ते राष्ट्र उन्नतीत चढते, वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात. लहान मोठा स्पृश्य अस्पृश्य सगळं झूट आहे. आपण सर्व ईश्वराची लेकरे आहोत. देवाजवळ भेद नाही, त्याला सारेच प्रिय आहेत. हे सांगताना श्यामची आई या पुस्तकात ते म्हणतात, श्याम, देवाला न सारेच आकार प्रिय आहेत. त्यांनी माशाचे रूप घेतले, त्यांनी डुकराचे रूप घेतले, त्यांनी सिंहाचे रूप घेतले. यातील अर्थ एकच, देवाला सारे आकार पवित्र आहेत आणि प्रियही आहेत. देव सर्वभूतात ठायी आहे, देव सर्वत्र आहे असं त्यांचं म्हणणं. साने गुरुजींना समाजसेवा प्रिय होती. या समाजात आपण जन्म घेतला, त्या समाजाचे आपण ऋण फेडायचे ही त्यांची भावना. ते म्हणतात, कोणतेही काम हलके नाही. दुसऱ्यांना पिळून जगणे म्हणजे हलकटपणा. श्रम करून जगणाऱ्याला तुच्छ समजणे म्हणजे हलकटपणा. श्रम करणे ही पवित्र गोष्ट आहे, मग ते श्रम कुठलेही असो, कोणत्याही प्रकारचे असो, असं ते संध्या या कादंबरीत सांगतात. श्रीमंतांपेक्षा गरिबांचं प्रेम मोठं आहे, त्यात गोडी आहे, आत्मीयता आहे असं त्यांना वाटेल. श्रीमंत लोक अनेक संस्थांना देणग्या देतात, अनेक भूतदयेच्या संस्था चालवतात.
परंतु गरीब लोक रोजच्या जीवनात जे प्रेम आणि जी माणुसकी दाखवतात ना, त्यात किती गोडी. गरिबांबद्दल त्यांच्या मनात कणव होती, प्रेम होते. हीच भावना त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दिसून येते. शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. त्यांच्या कष्टांचा गौरव केलाच पाहिजे असं त्यांचं म्हणणं. श्रमिकांनाही प्रतिष्ठा मिळावी असं त्यांचं मत आणि हीच त्यांची इच्छा. स्त्रियांच्या सहनशीलतेची त्यांना कल्पना होती. त्या काळी स्त्रियांची असलेली परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटे. साने गुरुजी आधीच हळव्या मनाचे, मृदू स्वभावाचे आणि आईच्या संस्कारांनी त्यांचे मन मातृ हृदयी झालेले. म्हणूनच त्यांच्या मनात येईल, हिंदुस्थानातील स्त्रियांच्या दुःखाला सीमा नाही. कधी कधी त्यांना वाटायचं बायका फार सहनशील आहे, त्या तापातही काम करतील, अगदीच झाले नाही तरच त्या औषधे घेतील. एकदा श्याम लहान असतानाची गोष्ट. श्याम आईला प्रत्येक कामात मदत करायचा, अगदी दळण सुद्धा दळू लागायचा. ते बघून कुणीतरी म्हणाल, अरे ही काय कामे करतोस बायकांची. पण तो साने गुरुजींना त्याचे वाईट वाटले नाही. की रागही आला नाही, कारण ते मोठ्या मनाचे होते. ते थोर मनाचे होते, मोठ्या मनाचे होते. त्यांची नितांत श्रद्धा होती आईवरती आणि म्हणूनच त्यांना वाटायचे की आईचे काम करण्यात कसली लाज आली. आईची प्रकृती बरी नसेल तर तिला ते कामात मदत करायची. त्यांची मत ठाम होती आणि ती शेवटपर्यंत ठामच राहिली. देशभक्तीची भावना ही तर त्यांच्या नसा नसात भिनलेली. स्वदेशीची त्यांनी व्रत घेतलेले. ते म्हणतात, अरे जो आपल्या भूमातेला विसरला, भूमाता मरत असताना, पारतंत्र्यात असताना पंचरंगी पोपटाप्रमाणे जो नटतो, थडतो, मुरटतो, खातो पितो, चैन करतो, त्या नराधमाला सुशिक्षित कसे म्हणायचे. गुलाबाचे फूल दगडाला गुलाबाचे फूल म्हणण्याप्रमाणे आहे. गाळ बोटीस हिरा म्हणण्यासारखे आहे आणि धुळीस कस्तुरी म्हणण्यासारखे आहे. काचेस चिंतामणी म्हणण्याप्रमाणे आहे, गाढवास इंद्राचा घोडा म्हणण्याप्रमाणे आहे. सुशिक्षित असे सुशिक्षित असतात. सुशिक्षित म्हणे सुशिक्षित. आग लावा तुमच्या सुशिक्षितपणाला. अशा तेजस्वी शब्दांनी ते विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करीत. साने गुरुजी म्हणजे चौफेर व्यक्तिमत्वाचे. मुलांनी तसंच व्हावं असं त्यांना वाटे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे ते लक्ष पुरवीत. राष्ट्रभक्ती बरोबरच क्रीडा कला यांचेही पाठ ते मुलांना देत. खेळण्यातील हरणे आणि जिंकणे ही खिलाडू वृत्ती स्वीकारावी म्हणून ते मुलांना खेळायला लावत. आयुष्यातील जय पराजयाकडे सारख्याच नजरेने बघण्याची व ती झेलण्याची वृत्ती, हिंमत अंगी येते ते लहानपणी खेळ खेळल्यामुळे. आणि त्यामुळे लहानपणी खेळ खेळणे हे आवश्यक आहे असं ते मुलांना सांगत. परकीय सत्तेचा त्यांना अतिशय तिटकारा. इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माणूस याबद्दल त्यांच्या मनात आकस नव्हता. लोकमान्य टिळकांविषयी त्यांच्या मनात तर नितांत आदर होता. लोकमान्यांनी सुरू केलेला श्री गणेश उत्सवाचा उपयोग त्यांनी मुलांच्या लोकशिक्षणासाठी केला. उद्देश एकच आणि तो म्हणजे सुसंस्कारित पिढ्या निर्माण व्हाव्या. देवावरती त्यांची भक्ती होती, श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती. कर्मकांड त्यांना पटत नव्हते. त्यांचे हे विचार कुठल्याही काळात आणि कुणालाही लागू होणारे आहेत. शाळेत असताना ते मुलांसाठी सहली काढत. निसर्ग जवळून बघण्याची ते मुलांना दृष्टी देत. जिथे सहलीला जा तिथला परिसर, तिथला इतिहास मुलांना समजावून सांगत आणि मुलांच्या मनाची कोठारे ते समृद्ध करीत. वडीलधाऱ्यांविषयी त्यांच्या मनात आदर होताच, पूज्य भाव होता. त्याबाबत ते म्हणतात, वडील माणसांनी खुश होऊन आशीर्वाद देणे याहून अधिक काय हवे. त्यांचे विचार अगदी सुभाषितासारखे होते. कधी कधी ते म्हणतात, श्रद्धेने 4 लोक एकत्र आले तर ते जगाला भारी होते. पुढे म्हणतात, नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरु म्हणजेच परिपूर्णता.
निरोगी शरीर, प्रेमळ व उदार हृदय हृदय विशाल कुशाग्र बुद्धी, या तिन्हींच्या समन्वयातून जे बळ निर्माण होईना ते अपूर्व आहे. पुढे ते म्हणतात, शिक्षक ही खरी शिक्षण संस्था. शिक्षकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती असेल तर तो शिक्षक कोणत्याही प्रकारच्या संस्थेत असो, तो मुलांना राष्ट्रभक्ती शिकवणारच. आम्हाला माणूस म्हणून घडविणारा धर्म हवा. स्वतःच्या सुखाने जो सुखावतो तो पशु. दुसऱ्याला सुखी झालेले पाहून ज्याला आनंद होतो ना, तो खरा माणूस. शरीराला मनाला आकार देणारे स्थळ म्हणजे आपले स्वतःचे घर. त्यांच्या लिखाणाने असे किती सुविचार सांगावेत, त्याची पखरण त्यांच्या लिखाणामध्ये जिकडे तिकडे झालेली दिसते. साने गुरुजींनी विपुल लिखाण केले मुलांसाठी, तर त्यांनी भरपूर पुस्तके लिहिली. त्यांचं साहित्य म्हणजे ज्ञानाचं भांडार. खचून भरलेल्या तारकांनी नभांगण सजलेले असावे तसे गुरुजींचे साहित्य. त्यांच्या साहित्यात सुविचार, सुभाषिते जागोजागी विखुरलेली दिसतात. त्यांना शिक्षणाचं खूपच महत्व होतं. म्हणून तर लहानपणी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा उपाशी राहून सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि ते MA झालेले होते. वार लावून जेवलेले होते, उपाशी पोटी निजले होते, पण शिक्षण त्यांनी सोडलं नाही. म्हणून तर ते म्हणतात, शिक्षण हे जीवनाला आकार देण्याचे महत्वाचे साधन. जसे शिक्षण तसे तन, तसे मन आणि तसेच जीवन. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. जीवन सुंदर करायचे असेल तर शिक्षणाचा खोल विचार हा विद्यार्थ्यांनी करायलाच हवा. शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असावी असा त्यांचा आग्रह. त्यांच्या लिखाणात अनेक सुवचन विपुल प्रमाणात दिसून येतात. ते म्हणतात, माणुसकीचा धर्म शिकवावा लागत नाही, खोटे धर्म शिकवावे लागतात. ज्यांची संकटात आठवण येते तो खरा सहाय्यदाता. गरिबांच्या मुलांना लवकर मिळवते व्हावे लागते. लहान मुले म्हणजे जगाची आशा. जे चांगले आहे त्याला प्रभूचा आशीर्वाद नेहमी मिळतोच मिळतो. ज्ञानाने मनुष्य खरा मनुष्य होतो. हे शरीर म्हणजे आत्मारामाचे मंदिर. ज्याला ज्ञान त्याला मान. मनापासून मिळालेला आशीर्वाद ही अनमोल वस्तू आहे. आपत्ती ही जगातील सर्वात मोठा गुण. मृत्यू नसता तर या जगात प्रेम आणि स्नेह दिसलेच नसते. मुक्तीचा आनंद हा मुक्तच जाणो. ज्ञान हा खरा दिवा. अशी सुविचार त्यांच्या लिखाणात जागोजागी आपल्याला दिसतात. साने गुरुजींचे लिखाण म्हणजे जणू अमर्याद सागर. आपण काठावरती उभं राहून त्यांच्या सुंदर सुंदर विचारांचे फक्त शंख शिंपले गोळा करायचे आणि जीवापाठ जपायचे आचरणात आणण्यासाठी. साने गुरुजींचा काळ हा पारतंत्र्याचा काळ होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणात स्वातंत्र्याची ओढ दिसते. स्वातंत्र्य हे प्राणाहून प्रिय असावे हे त्यांचं मत, आणि तेही खरंच होतं. आपल्या लिखाणाने वाचणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभं करणं सोपं का आहे? पण साने गुरुजींच्या शब्दात ती किमया होती, ती जादू होती. त्यांचं लिखाण हृदयाला जाऊन भिडत असे आणि डोळ्यात आसू उभी राहतात. हे त्यांच्या लेखणीचं यश आहे. समाजातील घटनांची स्पंदनं त्यांच्या लिखाणात जाणवतात. आयुष्यात त्यांनी फक्त एकच केलं, सद्गुणांची पेरणी. मनामानात त्यांनी सद्गुणांची पेरणी करून ते बीज रुजवले. उद्देश एकच, उत्तम सुसंस्कारित व्यक्ती, उत्तम समाज, उत्तम देश घडावा. त्यांनी आयुष्यात चांगली कामं केली. जे योग्य वाटते त्याचा स्वीकार केला. खादीचा प्रसार केला.
त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळही सुरू केली. ते निद्रिस्त समाजाला जागे करू लागले. समाज बांधवांच्या डोळ्यावरची झापडं हळूहळू दूर होऊ लागली. स्वातंत्र्याचे वेध लागले. जनजागृतीसाठी त्यांनी खूप काही सहन केले. अगदी कारावास सुद्धा भोगला. का तर ते सत्याग्रही होते म्हणून. लोकांना मार्गदर्शन करताना साने गुरुजी कारागृहात कष्टाची कामे सुद्धा करत, पण त्याचा कधी त्यांना कंटाळा आला नाही. तिथे त्यांना दळण दळावे लागे, दोरी वळावी लागे आणि उरलेला वेळ लिखाण, क्षणाचीही फुरसत नाही. आणि तेही सगळे आनंदाने, जणू ते कारागृहात नव्हते, एखाद्या आश्रमात होते. त्याने खूप सारे संस्कारक्षम लिखाण केले. ते एका ठिकाणी म्हणतात, माझ्या साहित्याला हात घालाल ना तर माझ्या हृदयाला हात घालाल. एवढे ते साहित्याशी एक रूप झालेले. कारागृहातच त्यांच्या हातून श्यामची आई हे पुस्तक लिहिल्या गेले आणि त्यांची श्यामची आई ही साहित्य कृती अजरामर झाली. श्यामची आई लिहिताना त्यांना एकच वाटत होतं की श्याम सारखे मुलं घरोघरी निपजावेत. आणि हे जेवढं त्यांना अभिप्रेत होतं तेवढंच अभिप्रेत होतं श्यामच्या आईसारखी आई सुद्धा घरोघरी असावी. श्यामची आई ही कादंबरी नव्हेच, ते साने गुरुजींचं आत्मचरित्र आहे. त्यात आईची माया आहे, आईची ऊब आहे, आईचा धाक आहे आणि आईची शिकवण सुद्धा आहे. या पुस्तकात गुरुजींनी आपला आत्मा ओतलेला आहे. एकदा त्याला कुणीतरी म्हणतात, गुरुजी तुम्ही प्रवचन करा, असं त्यांना आग्रह धरतात. त्याला साने गुरुजींनी नकार दिला आणि तोही नम्रपणे. ते म्हणाले, जिथे महात्माजी आचार्य प्रवचने करतात तिथे मी कसा बसू? मी तर लहान मुलांना लहान लहान गोष्टी सांगणारा एक लहान माणूस. खर तर ते महान ज्ञानयोगी होते, कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःला सेवा कार्याला वाहून घेतलं. आयुष्यात त्याने कधीही सत्तेची पदाची हाव केली नाही. त्यांच्या समोर एकच ध्येय होतं, समाज सुधारणेचं. मनावरची जाळी जळमट झटकण्याचं काम त्यांनी आयुष्यात केलं. त्यांना समाजात समानता हवी होती. ते गरीब खरे, पण मनाची श्रीमंत होते. ज्ञानाने ऐश्वर्य संपन्न होते. दुर्लभ असं प्रतिभेचं त्यांना लाभलेलं होतं. म्हणून तर समाजातील असमानता त्यांना भावत नव्हती. ते विषण्ण व्हायचे आणि त्यांच्या मनात येई, समानता हा तर धर्माचा आत्मा आहे. चर्चमध्ये सारे ख्रिस्ती बांधव एकत्र येतात, मशिदीत सारे मुसलमान जमतात, मग आमच्या मंदिरात सारे हिंदू एकत्र का येत नाही? याला का देवाचे मंदिर म्हणायचे? धर्म हा तर खरंच जोडणारा असतो, धर्म हा कधीही तोडणारा नसतो. तर मग पंढरपूरचा विठोबा बंदिस्त का? आणि त्याच्या मनात येईल, या विठोबालानं सर्वांसाठी त्यांची भेट व्हावी म्हणून मंदिर खुलं करायलाच हवं. तो सर्वांना दर्शन देण्यासाठी मोकळा कुठे आहे? स्वतंत्र नाही ना विठ्ठल, त्याला मोकळं करायला हवं. मग गुरुजी काय करतात, ते पंढरपूरला गेले. चंद्रभागेच्या तीरी वाळवंटात सभा झाली, विराट सभा झाली. सभेत त्यांनी समतेचा आग्रह धरला आणि ते आमरण उपोषणाला बसले. नुकतं स्वराज्य मिळालेलं होतं आणि स्वराज्यात तरी स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांना नको होता. देव सर्वांचा आहे, मग त्याचे दर्शन सर्वांना मिळायलाच हवे, हे त्यांचं मत. आणि त्यांच्या मनासारखे झाले. आता मंदिर सर्वांना आता खुलं झालं. आता पांडुरंगाच्या भेटीला कुणीही येऊ शकणार होता. पंढरीनाथाच्या मुक्तीसाठी पंढरीचा आग्रह पंढरीनाथ पावला. कारण साने गुरुजींचं नाव पांडुरंग होतं आणि त्याला सगळेजण घरी पंढरी म्हणत होते. म्हणून पंढरीनाथाचं मंदिर पंढरीच्या आग्रहाखातर सर्वांना मोकळ झालं. या ठिकाणी पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हणतात, साने गुरुजी बद्दल पु ल देशपांडेचं म्हणणं की शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान असं म्हणणारा, स्त्रियांची गाणी लोकगीत दारोदार खेडोपाडी जाऊन फिरून माता बहिणींमधली कविता सुख दुःख वेचून घेणारा, त्याच्या दुःखांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिर आणि माणसाच्या अंतकरणातील बंद कवाड खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्र भूमीत राहिला आणि काळोखात एक दिवस बघता बघता नाहीसा झाला. आयुष्यभर साने गुरुजींनी लढा दिला, कधी परिस्थितीशी, कधी समाजाशी. कुणाकडूनही कशाचीही त्यांनी अपेक्षा न करणारा हा जीव आता दमला होता, शिनला होता. मृत्यूवर तर त्यांचे प्रेम होतेच. आणि एक दिवस रात्री झोपताना त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. तो दिवस होता 11 जून 1950. त्यांच्या श्यामच्या आईने त्यांना अजरामर केले. ती त्यांच्या हातून घडलेली एक अनमोल साहित्य कृती. त्याच साहित्याचा, सद्गुणांचा सुगंध दरवळतो. नुसता सुगंध नाही तर कस्तुरी सुगंध. त्यांच्या लिखाणाचा एकच उद्देश होता, सद्गुणी आणि सुसंस्कारित पिढ्या निर्माण व्हाव्यात. देशभक्ती, शिस्त, स्वावलंबन अंगी यावं. साने गुरुजींचं साहित्य म्हणजे संस्कारांचा नंदादीप. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे असं सांगणारा हा संस्कारांचा नंदादीप साऱ्यांचं जीवन उजळून टाको अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते. नमस्कार ताई. श्यामची आई लहानपणी तर वाचलंच होतं, पण तुमच्या तोंडून ऐकणं म्हणजे खूप छान, म्हणजे खूप वेगळाच आनंद असतो तो. साने गुरुजींचं चौफेर व्यक्तिमत्व, त्यांचे सुविचार तुम्ही खूप छान सांगितलेत. आणि काठावर उभे राहून त्यांच्या सुविचारांचे शंख चिंकले वेचत राहावे. खूपच छान. खूप छान. परत तुम्ही यावे. अजून कोण नवीन चांगलं व्यक्तिमत्व आमच्या समोर उभं करावं. खूप छान. नक्की नक्की बोलूया. हो. धन्यवाद. चालेल. धन्यवाद ताई. अप्रतिम सुंदर बोललात ताई. आणि साने गुरुजींच्या आईचं जे वर्णन करत होत्या आपण, तर डोळ्यात पाणी येत होतं. नेहमीसारखंच असं वाटलं याचे आणखीन काही भाग व्हायला हवे होते. खूप सुंदर. पुन्हा आणखी वेगवेगळे व्यक्तिमत्व घेऊन येऊया आपण. नक्की ताई, नक्की. आम्ही वाट बघू. नक्की. अजून कोणाला ताईशी बोलायचं असेल तर आपली खिडकी जरूर उघडा आणि आपण संवाद साधू शकता. विजयाताई नमस्कार. मी वर्षा बोलते. नमस्कार वर्षा. बोल. मला ही उत्सुकता होती की साने गुरुजींनी गोळ्या का घेतल्या हे तुम्ही सांगावं, अशी उत्सुकता होती. त्यांनी आधीच म्हटलेलं होतं की जेव्हा असं आपल्याला असं वाटतं, एकदा त्यांच्या लिखाणात येतं की आपण जेव्हा असं आपल्याला वाटतं की आपण भूभार झालेला आहोत, तेव्हा खुशाल आपलं आत्महत्या करावी आणि आपलं जीवन संपवावं. त्याच्यामुळे कदाचित असेल किंवा त्यांना परिस्थितीचा, आजूबाजूच्या वातावरणाचा ताप होत असेल किंवा काहीतरी असावं, त्यांनी जीवन संपवलं तर. आणि ते ब्रह्मचारी होते. त्याच्या मागे पुढे कुणी नव्हतं की चला हे गेला तर पुढे कसं होईल बाकीच्यांचं वगैरे. आणि आत्महत्या करणार हा विचार करतही नाही की आपल्या मागे कोण आहे, पुढे कोण आहे. ज्याला करायचं असेल तो करून टाकतो. नाही, म्हणजे साने गुरुजींचं व्यक्तिमत्व पाहता साने गुरुजी आत्महत्या करतील असं आपल्या डोक्यात त्यांनी केली. आता पण असं एक ऐकिवात आहे किंवा असं एक वाचण्यात पण आहे की साने गुरुजींनी एक संस्था उभी केली होती आणि त्याच्यासाठी म्हणून अर्थात हे किती खरं आहे किती खोटं आहे मला नाही माहिती, पण म्हणजे अभ्यासकांचं मत आहे की संस्था उभी केली होती आणि मग काही नॉमिनल देणगी घेतली होती, त्याचे पैसे जमा झाले होते आणि पैसे जमा झाले आणि ते एका जवळच्या व्यक्तीने ते पैसे डुबवले. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग साने गुरुजींना खूप धोका दिला असेल, त्यांना धोका दिला. हा धक्का बसला आणि
त्याच दिवशी म्हणजे आदल्या रात्री त्यांनी दुर्गाबाई भागवतांना एका विषयावर लेख मागितला होता आणि तो दुर्गाबाई म्हणजे हे अर्थात दुर्गाबाईंच्याच पुस्तकात मी वाचलंय की दुर्गाबाईंनी अच्छा तो अच्छा. लेख दुसऱ्या दिवशी द्यायचा म्हणून त्यांना पाठवला, पण मग ते मृत्यूची बातमी आली त्यांच्या. हो का? असा एक हे पण आहे, विचार असं पण आहे असू की असू याच्यामध्ये. शकते असू शकते. परंतु त्यांनी खूप आधीच एका ठिकाणी ते लिहिलेलं वाक्य आहे त्यांचं की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण भूभार आहोत तेव्हा त्यांनी हम्म. कशाला आत्महत्या करावी, हे वाक्य खूप आधी येऊन गेलेलं आहे त्यांच्या लिखाणामध्ये. अच्छा, हा पण एक हा महत्वाचं वाक्य आहे हा म्हणजे. हा म्हणून हाही वाक्य महत्वाचं आहे त्यांचं. हा, महत्वाचं वाक्य आहे. फार कोणाला फार पण सुंदर, हा धन्यवाद. फार फार सुंदर बोललात नेहमीप्रमाणे. तर विनोबा चला भेटूया परवा. भावेंच्या विनोबा भावेंच्या पुस्तकात असं आहे, काही माझ्याकडे ग्रंथ आहेत विनोबा भावेंचे, तर त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा साने गुरुजींना खूप धक्का बसला आणि हम्म, त्या धक्क्याचा परिणाम असा होता की त्यांनी त्या गोळ्या घेतल्या आणि त्यांना असं वाटलं आता माझं कोणी नाही राहिलं आणि आता हे हम्म, म्हणजे हे सगळं ही परिस्थिती मी अपेक्षित नव्हती माझी, म्हणजे मी हा केली नव्हती हा आणि असं ते बोलले होते आणि नंतर त्यांनी त्या गोळ्या घेतल्या आणि ते जीवन संपवलं, असं विनोबा भावेंच्या पुस्तकात आहे. हा आहे विनोबा भावे आणि ते दोघही हा देशभक्त होते, दोघेही हे आणि होते कामगार ब्रह्मचारी होते आणि दोघेही हा कोकणातून आलेले होते. हा त्याच्यामुळे आणि दोघांचं सख्य होतं म्हणजे आणि मग ते त्याच्यानंतर वर्धेला पवनार इथे येऊन यांनी आपलं कर्मभूमी त्यांची मग वर्धा झाली विनोबा भावेंची. कारण विनोबा भावेंचे सगळे जे प्रवचन आहेत ते साने गुरुजींनी लिहिले होते ना तुरुंगात बसून. हा त्यावेळेला लिहिली हा असतील. मग ते खूप जवळचे होते आणि खूप जवळचे विनोबांचं संबंध होते प्रेम त्यांचे. करायचे. तर हे कारण त्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यात. असं ते हो खूप का? छान वाटलं. खूप मजा आता हा, आली. वेगवेगळे कदाचित. कारण असतील, आता वेगवेगळे हे असते त्याच्यामध्ये हा, कदाचित खरंही असावं. मुळात संवेदनशील व्यक्तिमत्व असल्यामुळे हा खरंही तर असावं. ते घडलं ते. हो. चला भेटूया परत. या हो. स्वरकंठ हा कार्यक्रम नमस्कार. होतोय भजनांचा, आपल्याच भगिनी गातात आहे. भारीताई सुदामे आहेत. नमस्कार ताई, खूप छान नमस्कार वाटलं. सध्या जमतंय सध्या जमतंय नमस्कार त्याच्यामुळे भारतीताई. हो सध्या जमतंय त्याच्यामुळे मला बरं वाटतंय सगळ्यांच्या बरोबर. जेव्हा जमत नाही तेव्हा काही इलाज नसतो, पण आता जमतंय तर सध्या 4-5 दिवस झाले रोज येते मी. हा ना. आणखी काय काय करता येईल ते. हं. छान होतं पण आणि विजयताईंचं होतं म्हणून विशेषत्वाने आज ऐकायचंच होतं मला, मागचं नाही ऐकलं. म्हटलं आज तरी ऐकूया. ते मोठं होतं ना चरित्र त्यांचं, त्याच्यामुळे आम्ही 2 भागात घेतलं ते. हो 2 भागात घ्यावं लागतं. ते आहेच मोठंच आहे. हा पण मोठंच आहे. विजयताई म्हटलं तुमचा कॅमेरा बंद झालाय हो, प्लीज. हो मुळात का? ते अत्यंत आवडते लेखक आहे. लहानपणापासून त्यांच्या पुस्तकांवरच सगळं हो त्यांची झालंय पुस्तकं. म्हणजे काही हरकत नाही. फार लहानपणापासून वाचलेत मी साने गुरुजी अगदी प्रायमरी शाळेत असल्यापासून आणि म्हणून मला अतिशय त्यांच्याबद्दल आदर आहे, श्रद्धा आहे. आम्ही पण आमचं लहानपण त्यांच्या विचारांनी समृद्ध हो, झालं म्हटलं तरी आपण चालेल. आणि एकाच आमचे वडील आमच्यासाठी लायब्ररीचं असल्यामुळे पुस्तक आणायचे ना, तर ते साने गुरुजीच पुस्तकं जास्त असायची. असायचं. आपण एकाच काळातले असल्यामुळे आपल्याला ती पुस्तकं मिळाली बरोबर हो, त्यावेळेस. हो. नक्की, नक्की. आम्ही पण वाचलंय साने गुरुजींना लहानपणापासून. आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहे, पण आम्ही पण वाचलंय. जी पुस्तकं लेखक असतात ते आपलं पोषण करत असतात खरं सांगायचं तर. हो, खरंच खरंच. बाकी काही नाही. असं उद्या स्वरगंधा आणि परवा आपल्या वर्षाताई थोटे बोलणार आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराजांवर. तर आपण अगदी अवश्य या ही नम्र विनंती करते आणि इथेच आपली सगळ्यांची रजा मागते. जय श्रीराम. श्रीराम. जय श्री